वजन होतं तेव्हा ही ज्या चेअरवर बसून मी ही ऑफिसची जी चेअर आहे माझी ही वाली, त्या चेअरवर बसून मी व्हिडिओ काढत होते. ती चेअर वजन असताना तुटली नाही आणि आता वजन कमी झाल्यावर तुटली. बघा असं असतं. तर नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय. तर आज मी मला कमेंट आली होती की स्वतःला मोटिवेट करून 30 दिवसाचं चॅलेंज कसं घ्यायचं. त्यांनी 60 डेजचं सांगितलेलं. 60 डेज खूप झाले, आधी 30 दिवसाचं घेऊन बघा, मग 60 डेजचं करा ताई. तर त्यांची 7 दिवसांची कमेंट आलेली. आधी 30 दिवसांसाठी तुम्ही बघा, त्याच्यानंतर मग 60 दिवसांसाठी बघा. तर 30 दिवसांचं वेट लॉस चॅलेंज घेणं म्हणजे नक्की काय. आता मी तुम्हाला सांगते, मी जेव्हा माझं 30 दिवसांचं वेट लॉस चॅलेंज नव्हतं घेतलं, मी 21 दिवसांचं वेट लॉस चॅलेंज घेतलं होतं. पण आता तुम्ही 60चं म्हणते, तर 60चं नाही, मी 30चं तुम्हाला सांगते. आणि 21चं का घेतलेलं आणि 21चं 30मध्ये कसं कन्वर्ट करायचं ते पण तुम्हाला सांगते. आता जेव्हा महत्त्वाचं म्हणजे जेव्हा चॅलेंज घ्यायचं असतं किंवा कुठल्याही गोष्टीला सुरुवात करायची असते, ती सुरुवात कशी करायची याच्यातच आपला महिना, 2 महिने, वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष पुढं जातं. आता मी जेव्हा चॅलेंज घेत होते तेव्हा माझं काय व्हायचं, मी पण धरसोड करायचे. पण स्वतःला मोटिवेट कसं करायचं हे पण तुम्ही म्हणता ना, स्वतःला चॅलेंज घ्यायला, एखाद्या गोष्टीचं चॅलेंज घ्यायला, आता वेट लॉस करायची त्याचं चॅलेंज घ्यायला स्वतःला कसं मोटिवेट करायचं. काय नाही करायचं, सकाळी उठायचं आणि रोज आरशामध्ये बघायचं, रोज मोबाईल घ्यायचा आणि आपले जुने फोटो बघायचे. रोज आपल्या घरातल्यांना विचारायचं की मी एवढी जाड छान वाटते का. छान वाटलं तर ठीक आहे, तुम्ही नाहीये जाड. पण तुम्हाला वाटतंय की तुम्ही जाड झालाय, तुम्हाला तुमचे कपडे बसत नाहीयेत, साडीमधून तुमचं पोट दिसतंय किंवा एखाद्या जीन्समधून तुमची बॅग दिसतीये, किंवा तुम्हाला असं वाटतंय की मला कपडे टाईट होत आहेत, माझं वजन खूप वाढलंय ना, तर तो उन्हाळ्यामध्ये शरीर फुगतंय हे तुम्हाला पण माहिती आहे. तर असं जर आपल्याला वाटत असेल, शरीरावर माझ्या सूज आली, मी जाड दिसतीये, मी बरोबर दिसत नाहीये, मग तुम्ही स्वतःला इथंच मोटिवेट करू शकता की नाही, मी माझं वजन मला आता कमी करायचंय म्हणजे कमी करायचंय. तुम्हाला पण माहिती आहे मी स्वतः मोटिवेट कशी झालेली, की मी स्टेजवर डान्स करायला गेले आणि त्यावेळेला मी इतकी जाड होते की स्टेजवर मला सगळे हसायला लागले की स्टेज पडेल. तेव्हापासून मी स्वतःला डिमोटिवेट नाही केलं. मला त्रास झाला, दुःख वाटलं किंवा मनाला थोडंसं नाही का वेदना झाल्या, पण मी स्वतःला ठरवलं की पुढच्या वर्षीच्या माझ्या बर्थडेपर्यंत, तुम्ही शॉर्ट व्हिडिओ पण बघितला असेल, ब्लॅक साडीवरचा माझा जाड फोटो होता, की मी माझ्या पुढच्या बर्थडेपर्यंत वेट लॉस करणार म्हणजे करणार. आणि जवळजवळ 17 ते 18 किलो अप्रॉक्स मी वेट लॉस केला आणि मी करून दाखवलं. तसं तुम्ही पण करून दाखवू शकता. मग आता 21 दिवसाचं 30 दिवसाचं म्हणण्यापेक्षा मी अप्रॉक्स 30 दिवसांचं चॅलेंज सांगते. पण कधी फॉलो करताना कोणती गोष्ट 21 दिवस फॉलो केली ना, ती ऑटोमॅटिक 22व्या दिवशी आपल्याला फॉलो करावीशी वाटते, किंवा नाही केली तर आपल्याला चैन वाटत नाही. आता 21 दिवस जर तुम्ही कंटिन्यू हे फॉलो केलं तर ऑटोमॅटिक तुम्ही 30 दिवस फॉलो करणार. पण 21 दिवस फॉलो केल्यानंतर 7 दिवस हे रुटीन मोडायचं असतं. हे मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे. कोणत्या गोष्टीची सवय आपण लावली की शरीराला लागते, मग ते 21 दिवसानंतर शरीर जसं वर्क करताना आपल्या शरीर, म्हणजे आता सपोज आपण डिटॉक्स ड्रिंक घेतोय, आपण सलाद खातोय, आपण जे काय करतोय, आपण जे आपल्या शरीराला सवय लागतो, ती सवय शरीराला लागते. नंतर मग ते कार्य करायचं तसं बंद करताना आपलं वजन अडकून बसतं. म्हणून काय करायचं, 21 दिवस मी जसं केलेलं आहे ना, तसं तुम्हाला जर करायचं असेल तर मी सगळं हे अनुभवातून बोलत असते, हे पहिलं नोट डाऊन करा. आणि स्ट्रिक्टली असं मी कोणती गोष्ट फॉलो केली नाही की ज्यानं मला त्रास होईल किंवा माझा चेहरा खराब होईल, माझे केस जातील. जसे माझे आहेत तसेच आहेत, म्हणजे पहिल्यापासून जसे, आता हॉस्टेलला राहिल्यामुळे जसे छोटे केस आहेत तसेच केस आहेत. आता मी पहिल्यांदा तुम्हाला 21 दिवसाचं माझं रुटीन सांगते की मी 21 दिवसांचं चॅलेंज, तुम्ही 30 दिवसांचं ज्याला करायचं त्यांनी 30 दिवसांचं करू शकता, आवडलं तर. कसं करायचं, महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये डिटॉक्सिफिकेशनसाठीच्या सगळ्या गोष्टी आणून ठेवायच्या. म्हणजे काय आणायचं, 50 ग्रॅम जिरा आणून ठेवायचं, 50 ग्रॅम ओवा आणून ठेवायचा, 50 ग्रॅम मेथी दाणे आणून ठेवायचे, 50 ग्रॅम कच्ची बडीशेप आणून ठेवायची, दालचिनी आणून ठेवायची, घरामध्ये आपण जे मसाले वापरतो ना, वेलची आणून ठेवायची, आलं आणून ठेवायचं, हे सगळं आणून ठेवायचं. झालं. त्याच्यानंतर काकडी, गाजर, टोमॅटो हे आणून ठेवायचं. कोथिंबीर असली पाहिजे, भेंडी असली पाहिजे. आता हे काय सांगते तुम्हाला, मी सांगते काय करायचं. जेव्हा मी चॅलेंज घेतलेलं तेव्हा मी पण प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करूनच केलेला आहे वेट लॉस.
आता ह्या गोष्टी, कारण कसं होतं, तुम्ही सकाळी डिटॉक्स वॉटर म्हणून जिऱ्याचं पाणी घेतलं, तुम्हाला घाण वाटतं, उलटी येते, आपण दुसऱ्या दिवशी पित नाही. म्हणून काय करायचं, जिऱ्याचा नंबर 7-8 दिवसांनीच आपल्यावर आला पाहिजे. 21 दिवसाचं प्लॅनिंग तुम्हाला आवडतं तसं लिहून ठेवायचं. आता मी माझ्या प्लॅनिंग सांगते तुम्हाला की कसं करते मी. आता हे सगळ्या गोष्टी आणल्या, एक दिवस जिऱ्याचं पाणी प्यायचं, एक दिवस ओव्याचं, एक दिवस मेथीचं, एक दिवस ह्याचं सांगितलं त्या सगळ्या मसाल्यांचं. त्याच्यानंतर एक दिवस डिटॉक्स ड्रिंक प्यायचं. डिटॉक्समध्ये ह्या हर्बल टी झाल्या. डिटॉक्स ड्रिंकमध्ये रात्रीचंच आपण काकडी, गाजर, बीट पाण्यामध्ये भिजत ठेवायचे, एक लिंबाची फोड टाकायची, सकाळी ते पाणी प्यायचं. उपाशी पोटी प्यायचं, दिवसभर प्यायचं असेल तर मोठ्या ह्याच्यामध्ये ठेवायचं. ते पाणी दिवसभर प्यायला आवडत नाही आपल्याला, कारण आंबट लागतं, त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या पिलं तरी चालतं, जसं आपण हर्बल टी पितो तसं. हे 21 दिवस कंटिन्यू फॉलो केलं मी, कंटिन्यू फॉलो केलं. बॉडी डिटॉक्सिफिकेशन होणं खूप गरजेचं आहे. कोणतंही हर्बल टी, कोणतंही डिटॉक्स ड्रिंक पिऊन कधीच वजन कमी होत नाही. असं म्हटलं जातं वजन कमी होत नाही, आपल्या पोटाचा जो फुगीरपणा असतो ना तो कमी होतो. म्हणजे पाण्याने भरलेला फुगा पण तेवढाच दिसतो दिसायला, आणि हवेनं भरलेला फुगा पण तेवढा दिसतो. ती हवा आपल्याला कमी करायची. आपल्या हड्डीचं वजन असतं, वजन काट्यावर कधीही लक्ष द्यायचं नाही. आपल्याला कपडे लूज व्हायला लागले की समजायचं आपलं वजन कमी झालेलं आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे ब्लॅक कॉफी आणि ग्रीन टी, हे गोष्टी सुद्धा आणून ठेवायच्या. खरंच मला ह्यानं मदत केलेली आहे, आणि ज्या गोष्टींनी मदत होती ना त्या आणायला काय हरकत नाही. असं एवढे पैसे जात नाहीत. म्हणजे मी आतापर्यंत जेवढं काय केलेलं नाही जे आहे ते आपलं, जसं आपण मिडल क्लास लोकांना लागतं तसंच. म्हणजे मी मिडल क्लास घरातलीच आहे, त्यामुळे जसं आपल्याला म्हणजे कसं होतं माहिती का, आपण वेट लॉस करायला जातो पण आपल्याला वाटतं परवडतंय का नाही. न परवडणाऱ्या गोष्टी आपण आणायच्याच नाहीत, आपण परवडणाऱ्याच गोष्टी आणायच्या. मग ब्लॅक कॉफी आणि ग्रीन टी ठेवायची. सकाळची ब्लॅक कॉफी आणि 4 बदाम खायचे. म्हणजे सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी, आता उन्हाळा आहे, उन्हाळ्यात मी तर घेत नाही कोमट पाणी, पण ठीक आहे, कोमट पाणी पिल्यानंतर डिटॉक्स ड्रिंक, हर्बल टी कोणतंही एक गोष्ट घ्यायची मी. त्याच्यानंतर एक 10-15 मिनिटांनी 4 बदाम, ब्लॅक कॉफी, दुसरं कुठलंच नट्स मी घेतले नाहीत, म्हणजे ड्रायफ्रूट कुठले घेतले नाहीत. 4 बदाम, मला काजू आवडत नाहीत, मला ते अक्रोड आवडत नाही, त्यामुळं फक्त 4 बदाम, त्याच्यावर 4 मनुके वगैरे असले तर ठीक, नसले तर 4 बदाम आणि ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर. त्याच्यानंतर नाश्तामध्ये मी 30 दिवसांचं जे माझं 21 दिवसांचं प्लॅनिंग होतं त्याच्यामध्ये जास्त करून मी नाश्त्यामध्ये मूग, हिरवे जे मूग असतात, हिरवे मूग, हिरव्या मुगाची डाळ म्हणजे पिवळ्या मुगाची डाळ, मटकी, हेच म्हणजे कडधान्यांचाच मी नाश्ता करायचे जास्त करून. म्हणजे मूग डाळीचं दिरडं करायचं, नाहीतर थालीपीठ करायचं डाळीचं, नाहीतर मुगाचे स्प्राऊट करून खायचे. ते पण अगदी टेस्टी बरं का, चण्याचे स्प्राऊट. असं नाही की उकच उकळलं खाल्लंय, नाही, अगदी चविष्ट पद्धतीने तुम्हाला जसं आवडतं तसं. भरपूर आपल्या चॅनलवर वेट लॉसच्या रेसिपीज आहेत, तुम्ही जाऊन बघा. आपल्या सोयाबीनचं दिरडं बनतं, बेसनचं दिरडं बनतं. बेसनचं दिरडं चीला म्हणतात, म्हणजे आपली बेसन पोळी कमी तेलाची. ही नाश्ता प्रॉपर पोट भरून नाश्ता करायचा, माझं रुटीन सांगते, आणि मस्तपैकी चालायला जायचं. नाश्ता करून 10 मिनिटांनी चालायला जायचं. आपल्याला जमेल तेवढं चालायचं, अर्धा तास, 1 तास, 1.5 तास, पाऊण तास, जेवढा ज्याला जसा वेळ आहे तसा. पण मी 10,000 पावलांचं टार्गेट ठेवलं होतं. आता मी 5,000 पावले सुद्धा मला चालणं होत नाही अजिबात सुद्धा. म्हणून तर म्हणते ना मी, ते ऑफिसमुळं आता अजिबात सुद्धा एखादं रुटीन जर आपण फिक्स केलं ना तर ते होतं. आता ज्याला आता सपोज खूप काम आहे त्या दिवशी होत नाही, मग माझं ऑफिसचं जरा थोडंसं रुटीन तुम्हाला माहिती आहे कसं आहे आता लास्ट 29 मेला लास्ट डे आहे. चेअरनं सुद्धा साथ सोडलेली आहे. 10 वर्ष झाली जॉबला. झालं आता शरीर सुद्धा थोडंसं रेस्टची गरज आहे. तर व्हिडिओ चांगले व्यवस्थित येत राहतील. आधीमध्ये गॅप असल्यामुळे थोडेसे व्हिडिओला इकडं तिकडं होतं, पण तुम्ही खूप छान रिस्पॉन्स देता मी कधी व्हिडिओ टाकला तरी. आणि तुमच्या छान अशा गोड अशा कमेंट, म्हणजे खरं सांगते मी माझा अनुभव की एकही निगेटिव्ह कमेंट मला खरंच कधी आली नाही. खरंच आत्तापर्यंत एकही निगेटिव्ह, मला त्यात खूप आनंद आहे. कारण माझं पण मन असं आहे की मला पण कुणी निगेटिव्ह कमेंट केली की मला पण आतून त्रास होतो. नाहीच कुणी कमेंट केली अशी निगेटिव्ह, कारण मी असं काय वेगळं सांगतच नाही, जे आहे तेच सांगते आणि जे खरं आहे ते सांगते. तुम्हाला आवडतं ते, त्याचं मला फार आनंद होतो. आता नाश्ता झाला. आता दुपारच्या जेवणामध्ये मी कंपल्सरी एकच गोष्ट ठेवलेली, रोज माझे मिस्टर आणि मी, भाजी आणि भाकरी, हिरवी भाजी, भाकरी आणि डाळ. भात नाही, सकाळचा भात नाही, म्हणजे दुपारच्या जेवणामध्ये सॉरी भात नाही. हिरवी भाजी, भाकरी, डाळ वाटी भरून. पण डाळ कशी,
फोडणीवालीच डाळ, पण तुपाची थोडीशी फोडणी दिलेली. असं नाही की भरभरून तेल ओतले आणि मग खाल्ली नाही. डाळ वाटी भरून घट्ट अशी डाळ, एक भाकरी, हिरवी भाजी कोणती, मेथीची भाजी, कांद्याची पात, कुठलीही भाजी, भाजी म्हणजे हा कोबीची भाजी, फ्लॉवरची भाजी, कुठली जी भाजीपाल्यातली असते ती भाजी, हिरवी भाजी, सगळ्याच भाज्या, पाण्याच्या भाज्या, वेलीच्या भाज्या, त्याच्याबरोबर बाउल भरून सलाद. आता सुरुवातीला जेव्हा मी वेट लॉसला सुरुवात केली तर मला सलाद अजिबात सुद्धा आवडत नाही, म्हणजे मला सलाद आवडतच नाही, अजून मला सलाद आवडत नाही. पण एक वेट लॉस करायचा म्हणून मग मी काय करायला लागली, आपण कोशिंबीर असते ना, कोशिंबीर करायची, पण साखर नाही टाकायची त्याच्यामध्ये, अजिबात साखर नाही टाकायची. अगदीच वाटलं थोडीशी, कारण आपल्याला साखर आपल्याकडे कोशिंबीरमध्ये साखर टाकते, अगदीच वाटलं ना तर थोडंसं मीठ वगैरे टाकायचं, चटणी टाकायची, आपली मिरची पावडर टाकायची, कोथिंबीर टाकायची मस्त. आधी कोशिंबीर खाऊन घ्यायची, मग जेवायला सुरुवात करायची. तर एक बाउल भरून कोशिंबीर किंवा एक बाउल भरून, एक वाटी भरून सलाद. त्याच्यानंतर गॅप पाडला जातो. आपण पहिलं कसं करतो, आपण दुपारचं जेवलं की डायरेक्ट संध्याकाळी जेवतो, नाही. दुपारचं जेवल्यानंतर 3 ते 4 तासांनी काहीतरी पोटाला हलकंसं स्नॅक द्यायचं. आता माझं आवडतं स्नॅक सांगते, जे आम्ही हॉस्टेलला पहिल्यापासून खातो, लाह्या. आपल्या लाह्या म्हणजे चिरमुरे, मुरमुरे, तुम्ही काय म्हणता ते, मुरमुरे घ्यायचे, थोडासा फरसाणा घ्यायचा, त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो टाकायचं, मस्तपैकी चिंचेचा कोळ टाकायचा आणि बाउल भरून भेळ खायची आणि त्याच्याबरोबर प्यायची ब्लॅक कॉफी आणि ग्रीन टी दुपारच्या जेवणानंतर अर्धा तास. आता हे खाल्लं त्याच्यानंतर संध्याकाळच्या जेवणामध्ये मला भात लागतो. माझे खूप व्हिडिओ भाताचे आहेत. मला भात फार आवडतो. पांढरा असो, जास्त शिजलेला असो, कमी शिजलेला असतो, कच्चा असो, रेंदा झालेला असो, त्याचा काही असो, भात मला भरपूर आवडतो. मग मी जेव्हा वेट लॉस करत होते तेव्हा आता भात फक्त कसा खायचा, त्याच्याबरोबर थोडंसं तरी प्रोटीनचा सोर्स असला पाहिजे. मग मी काय करायचे, आता मी मोजून कधी खाल्लं नाही तुम्हाला सांगितलं, पण दुकानातून आणताना आपल्याला एक अंदाज येतो की बाबा 50 ते 70 ग्रॅम पनीर किती असेल, नाही का. आणि मी तेवढं खरं सांगते, मी अंदाजानं कधीच खाल्लं नाही. मला आवडतं तेवढं, मला वाटलं ना तर मी वाटीभर पण खाणार, मला नाही आवडलं तर मी थोडं खाणार, जसं माझ्या पोटामध्ये जातंय तसंच. जबरदस्ती नाही, शरीराला जबरदस्ती कधी केली नाही. फक्त एकच जबरदस्ती केली, ती म्हणजे चहा सोडण्याची, गोड साखर सोडण्याची फक्त मी शरीराला फोर्स केला. आणि क्रेविंग होत असेल, क्रेविंग कंट्रोल करण्यासाठी भरपूर ऑप्शन आहे. तुम्हाला पण सांगितले की जर आपल्याला क्रेविंग होती गोड खाण्याची, त्याआधी मी तुम्हाला संध्याकाळचं जेवणात सांगते. संध्याकाळी मी जे खाल्लेलं आहे ते जास्त करून पनीर. आता पनीर केलं तर छोलेची भाजी, भात केला तर पनीरची भाजी, भात केला तर छोलेची भाजी, भात केली तर चण्याचा मसाला, सगळ्या ग्रेव्हीच्या भाज्या पण कमी तेलातल्या, किंवा पालक पनीरची भाजी आणि भात हा माझा कंपल्सरी पहिल्यापासून ठरलेला. पण ज्या वेळेला मी भात खायचे ना, त्यावेळेला ना मी चपाती खायचे ना मी भाकरी खायचे, दोन्हीतलं एकच, एक तर भात आणि भात, नाहीतर भाकरी किंवा चपाती, काय असेल ते. आणि हो, हे पण कमेंट येतात, तू चपाती खाल्ल्यानं वजन वाढतं. मला एक कमेंट आली होती की चपाती खाल्ल्यानं वजन वाढतं, तुम्ही चपाती, म्हणजे जेव्हा मी सिरीज चालू केलेली ना तेव्हा. तर असं मी काही सोडले नाही. जेवढे कार्बोहायड्रेट शरीराला म्हणतात ना, प्रोटीन खाल्लं पाहिजे, फायबर, तसे कार्ब्स पण तेवढेच आहेत. पहिल्यापासून लोक चपाती खातात, एवढं त्याचं निषेध करायची काही गरज नाहीये. थोडीसं आपलं वजन वाढलंय म्हणून मी थोड्या कमी प्रमाणात खाल्ली, म्हणजे आठवड्यातून 2, 3, 4 वेळा खाल्ली असेल. बाकीच्या वेळेला भाकरी, पण दुपारची मी कंपल्सरी भाकरी खायची, वजन कमी करायचंय म्हणून, नाहीतर मला भाकरी आवडत नाही. आता दुसरी गोष्ट म्हणजे क्रेविंग. हे सगळं होतं, पण आपल्या तोंडाच्या चवीचं काय करायचं. तोंडाच्या चवीला खूप ऑप्शन आहेत. एक तर म्हणजे आपल्याला सपोज आता मी 1 वाजता जेवली, पण मला 3 वाजताच असं काहीतरी चटपटीत खाण्याची, जेवढं आपण जागतो, रात्रीचं जागतो, एखादा स्मेल घेतो, एखादी गोष्ट बघतो टीव्हीमध्ये, मोबाईलमध्ये, तेव्हा आपल्याला क्रेविंग्स होतात. मग अशा वेळेला काय करायचं, तर सुरुवातीला आपल्याला माहिती आहे, आपण 1 वाजता जेवलोय म्हणलं, 3 वाजता भूक लागण्याची आपल्याला काहीही गरज नाही. आपण अंदाज घ्यायचा. मग काय करायचं, फोन आलता. तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला 1 वाजता खाल्लंय, आपल्याला 3 वाजता गरज नाहीये काही खाण्याची. सपोज आपण 1 वाजता खाल्लं, आपल्याला 3 वाजता काहीतरी खाण्याची क्रेविंग झाली आहे, तर काय करायचं, त्यावेळेला 1 ते 2 ग्लास आधी पाणी प्यायचं. आणि पाणी पिल्यानंतर बघायचं की आपल्याला खरंच भूक लागली आहे का नाही लागली. मग भूक लागलेली नसेल तर काही खाण्याची गरज नाही. पण आता सपोज 1 वाजता खाल्लंय आणि 4 वाजता, 4:30 वाजता अगदीच म्हणजे पोटामध्ये आग पडल्यासारखं झालं, नाही मला खरंच भूक लागली, आता काय करू मी. मग त्यावेळेला काय करायचं, बिया, पंपकिन सीड्स, वॉटरमेलन सीड्स, किंवा आपल्याकडं जवसाच्या बिया, ह्या बिया नेहमी भाजून ठेवायच्यात, आपल्याकडे बरणी बनवून ठेवायच्यात. त्या बिया चमच्यावर खायच्या, त्याच्यावर 1 ग्लास पाणी प्यायचं आणि बाहेर फिरायला जायचं.
अजिबात तुम्हाला क्रेविंग होणार नाही. तरी पण मला खूप क्रेविंग होती, नाही मला खायचंच आहे, गोडच मला खाण्याची इच्छा झाली. तर एक डार्क चॉकलेट ठेवायचं आहे ज्याच्यामध्ये 90% कोकोआ, म्हणजे कडू असतं अगदी, ते अमूलचं असतं किंवा दुसरं कोणतेही असतं, ते चॉकलेट आणायचं. इतकं घाणेरडं लागतं ना ते चॉकलेट. ते चॉकलेट खायचं, पाणी प्यायचं आणि बाहेर जायचं. तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होणार. तरी हे गोड खाण्याची इच्छा होती, तरी पण मला काहीतरी गोड खायचे. म्हणजे हे सगळं एकदम नाही खायचं, मी सांगते. त्यातल्या आदल्या दिवशी ते खाल्लं, दुसऱ्या दिवशी परत झाली. तरीही गोड खायचे, तरीही गोड खाण्याची इच्छा होती, तर खजूर खायचा. आपला खजूर, खारीक ह्या गोष्टी खाऊन बघायची, पाणी प्यायचं, चालायला जायचं. बघा तुम्हाला क्रेविंगमध्ये मदत होती की नाही, कमी क्रेविंग होईल. ह्याच सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाळल्या ना, तर खरंच माझ्यासारखं तुमचं सुद्धा वजन कमी होईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की छानशी गोडशी कमेंट करा. अजून कुणाकुणाचं किती 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 किलो वजन कमी झालेलं आहे हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला का हे सुद्धा कमेंट करा. भरपूर साऱ्या गोड गोड कमेंट येत असतात. अजून कमेंट करा, नुसतं बघत जाऊ नका व्हिडिओ. बघत म्हणजे कमेंट करत जा, म्हणजे मला पण कळतं व्हिडिओ कसा आहे, काय चेंजेस केले पाहिजेत. मला जसं जमतं तसं मी व्हिडिओ काढत असते. तर सगळ्यांनी काळजी घ्या.